हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. पावसाळा सुरू झाला आहे, ऋतुमान बदलतो, त्यामुळं सर्दी, खोकला, ताप यावर एक रामबाण उपाय म्हणजे चहाचा मसाला. त्यासाठी आपण बघा मसाले घेतले आहेत. अशा प्रकारे लवंग, मिरे, बडीशेप, तुळस, दालचिनी, लवंग, तुळशीची पानं, ज्येष्ठ मध घेतलं आहे बघा. त्यानंतर आपण तुळशीची जी देठ आहेत ते घेतली, सुंठ घेतली. सर्वप्रथम आपण 20 ग्रॅम वेलची घेतली आहे. छान अशी ती मस्त मंद गॅसवर आपण भाजणार आहोत. त्याचा स्मेल येईपर्यंत, वास येईपर्यंत. जी वेलची आहे ती थंड प्रकृतीची आहे. आपल्याला कफनाशक, पित्तनाशक आहे. ती अवश्य आपण वापरावी त्यामध्ये, चहाच्या मसाल्यामध्ये. आणि चहाला खूप छान सुगंध येतो आणि आपल्याला जो पित्त होतं ते कमी प्रमाणात होतं. अशा प्रकारे बघा आपण मंद गॅसवर छान अशी बघा भाजून घेतली आहे. त्यानंतर आपण बडीशेप घेतली आहे. 10 ग्रॅम बडीशेप घेतली, म्हणजे 2 चमचे बडीशेप आहे. आपले पोहे खाण्याची चमचा असतं त्याचे 2 चमचे. ही पण थंड आहे. आपल्याला पित्त, कफ याच्यापासून कमी होतो, कारण आपण जेवल्यानंतर बडीशेप खातो. छान अशी आपण ती भाजून घेतली, काढून घेतली. त्यानंतर मिरे घेतले आहे 10 ग्रॅम, म्हणजे 1 चमचा पोहे खायचे. ते पण आपण छान असे गरम करून घ्यायचे आहेत. जेवढं तुम्ही मंद गॅसवर भाजाल तेवढा तुमचा मसाला खूप छान असा सुगंधित होतो, कारण आता पावसाळा आहे. मसाल्यामध्ये मॉइश्चरायझर, ओलसरपणा असतो. मग अशा प्रकारे तुम्ही भाजून जर मसाला बनवला तर तो जास्त दिवस टिकतो. 10 ग्रॅम लवंग घेतली आहे, म्हणजे 1 चमचा, ती पण भाजून घेतली. त्यानंतर मसाला वेलची घेतली आहे 6, ती आपण त्यामध्येच ती भाजून घेणार आहोत, लवंगमध्येच काढून घेतली. त्यानंतर 20 ग्रॅम दालचिनी घेतली आहे बघा. दालचिनीचे असे पीसेस केले आहे. ते पण आपण छान ड्राय रोस्ट करणार आहोत आणि काढून घेतले. त्यानंतर माझ्याकडे तुळस होती, जी सुकलेली तुळस असते, मी ती काढून फेकून देत नाही. त्याचा उपयोग चहामध्ये घालते, काढा पण बनवते. अशा प्रकारे आपण त्या काड्या आहेत त्या पण छान भाजून घ्यायच्या आणि त्या आपण कुटून घ्यायच्या आहेत. आपण चहामध्ये मी पुढे बघाल तुम्ही मी कसा वापर करते. त्यानंतर एक जायफळ घेतलं आहे, ते पण आपण छान असं गरम करायचं आहे. तोडून घेतलं. तुळशीची पानं भरपूर घेतली आहे, ती पण आपण छान मध्यम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. 1 वाटी घेतली आहे. तुमच्याकडे जेवढ्या प्रमाणात आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायची, म्हणजे आपला मसाला आहे तो जास्त महिने टिकतो. हा मसाला 6 महिने तरी तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे आपण भाजून थंड झाल्यानंतर त्याची पावडर बनवून घेतली बघा. आणि छान अशा काचीच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवणार आहोत. स्वच्छ कोरडी करून घेतली, उन्हात वाळवली होती. आणि जो चमचा आहे तो पण आपण कोरडा घेतला आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण त्याची पावडर बनवून घेतली. अजिबात चाळायची गरज नाही, कारण खूप छान अशी बारीक झाली आहे. आणि आपण चहामध्ये वापरणार आहोत, म्हणजे आपला चहा आहे तो आपण गाळूनच घेतो. अशा प्रकारे आपण बाटलीमध्ये ठेवायची, काचेच्या बरणीमध्ये ठेवायची, म्हणजे जास्त दिवस राहते. आणि जेव्हा आपण वापरतो तेव्हा ओला हात किंवा ओला चमचा अजिबात त्याला लागून द्यायचं नाही. खास टिप्स आहे मैत्रिणींनो. म्हणजे तुमचा मसाला आहे तो छान जास्त दिवस राहतो. आणि आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवतो आहे, त्यामुळं तर अगदी छान असा राहिला जातो. आणि जेव्हा मसाला मी बारीक केला तेव्हा सगळ्या घरभर त्याचा वास, सुगंध सुटला होता मैत्रिणींनो. त्यामुळं अशा प्रकारे अवश्य बनवून ठेवा. मसाला आपण झाकण लावून ठेवला आहे बघा. त्यानंतर मी कोरा चहा तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, त्यासाठी आपण 2 कप पाणी घेतलं आहे. कोरा चहा आहे, मी गुळाचा बनवणार आहे. 1 चमचा गूळ घातला. त्यानंतर आपण ज्या तुळशीच्या काड्या होत्या त्या आपण अशा जाडसर मिक्सरला फिरवून घेतल्या, त्या मी 1 चमचा टाकला आहे. आणि 1च चमचा मी चहा पावडर घातली आहे, कारण आपण इथे काळा चहा म्हणजे कोरा चहा बनवणार आहोत. मग तुम्ही जर चहा पावडर जास्त घातली तर तो चहा कडू लागेल. छान असा बघा, असं छान उकळी आणून घ्यायची. त्यानंतर आपण
जो पोहे काहीचा चमचा आहे तो मी अर्धा घातला आहे 2 कपाला. आणि छान ते पण उकळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा अर्क आहे तो पूर्ण चहामध्ये उतरला जातो. हा चहा तुम्ही अगदी सकाळी उठल्या उठल्या पिला ना की तुमचं सर्दी आणि खोकला एकदम गायबच. तुम्हाला औषधं गोळ्या घ्यायची सुद्धा आवश्यकता लागणार नाही. एवढा छान अगदी रामबाण उपाय आहे बघा मैत्रिणींनो. सकाळी सकाळी दुधाचा चहा पिण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही गुळाचा आणि बिन दुधाचा चहा पिऊन बघा. मग म्हणाल की कसं ताजंतवानं आणि फ्रेश वाटतं. आणि तुमचा सर्दी खोकला आहे ना तो कुठे गायब होतो. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. मी पुन्हा तुम्हाला दुधाचा चहा पण बनवून दाखवणार आहे. तुम्ही तर नेहमी बनवताच, पण माझ्या पद्धतीने अवश्य बनवून बघा. अगदी तुम्ही जो मसाला आहे तो अगदी वर्षभरासाठी वापरू शकता. मी आता येथे दुधाचा 1च कप चहा बनवणार आहे. त्यासाठी बघा मी 1 कपाला जरा कमी पाणी घातलं आहे बघा. त्यानंतर 1 चमचा साखर टाकली आहे आणि 1 चमचा चहा पावडर टाकली आहे. आणि ज्या आपण काड्या होत्या तुळशीच्या देठांच्या त्या आपण पूर्ण घालून घेतल्या, ते पण 1 चमचा आहे. चहा बघा मंद गॅसवर छान असा उकळून द्यायचा, म्हणजे छान असा फ्लेवर येतो. त्यानंतर अगदी जो मी चहा पावडरला चमचा वापरला होता तो अर्धाच घ्यायचा आहे, कारण आपण इथे 1च कप चहा बनवत आहोत. आणि छान उकळून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये दूध घालायचं. तुम्हाला आवश्यकतेप्रमाणे घालू शकता, कारण मला अगदी दुधाचा चहा आवडत नाही. थोडासा मिक्स असला ना की चहाची अगदी चव जिभेवर रेंगाळत राहते. छान असं उकळून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर. आधी आपण उकळून घेतलं आहे, नंतर दूध घालून छान बघा उकळून घ्यायचा. एवढा छान चहा लागतो ना मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही त्याचा छान असा आस्वाद घ्याल. माझा व्हिडिओ आपण कुठून पाहताय ती कमेंट करून सांगायचं, म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानणे खूप आनंदही वाटेल. हे बघा किती मस्त आपला दुधाचा चहा तयार झाला आहे बघा. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूयात मग अशा छानशा नवीन रेसिपीमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.